पण टेंगरावर पुण्याचे येते, मुंबईचे येते, आमचीच टीम आहे. आम्ही बोलवलं तर 300 लोक ॲट ए टाईम येतात स्वतःच्या खर्चानी. आता आपल्याकडे कुणी फिरतं का? पैसे असेल तर फिरणार, पण पैशाने कुठली कामं होतील असं नाही आहे. म्हणून लोकांना इतकं मारण्यात आलं, मग त्याचं नुकसान भरपाई आता देणार कोण? आणि ते सांगतात आता आम्ही लसी दिलेत, आम्ही तुम्ही स्वतःहून घेतलेत. आणि बिल गेट्स, हा जो बिल गेट्स आहे ह्यांनी तुमच्या खताचं सगळं पेटंट घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर उद्या तुमच्या शेतामध्ये ऊस लावला तर तुम्हाला ते विचारणार हे बेणं कुठून आणलं. हे बेणं जर कुठून आणलं म्हटलं, तुम्ही आमच्या घरातून आणलं म्हटलं की ते ऊस जाळून टाकणार ते, आणि त्यांचा बुलडोजर घालणार आणि तुम्हाला 3 वर्ष कैद करणार. कारण मी पेटंट घेतले म्हणणार. 3 लाख बियाण्यावर पेटंट घेतले कुणी? बिल गेट्स. त्याच्याकडे 350 लाख एकर त्याच्याकडे जमीन आहे आणि तो त्याच्यावर राज्य करतो आहे आपल्या देशावर. आणि ते मोदी साहेब त्यांचे आपले सगळे फुटीर नेते आहेत. मी आता जाहीर सांगतो आहे तुम्हाला, त्यांनी पैशासाठी फुटीर झालेत. ज्या वेळेला अंग्रेज आले होते ना, राजे महाराजे कुणी हरले नव्हते, पण त्याच्यातला एखादा राजा फुटला आणि अंग्रेजाला आपली जागा दिली. तशी आपल्या नेत्यांनी जागा दिली. आणि आपले राज्यकर्ते नाहीत, हे काळे अंग्रेज आहेत. गोरे अंग्रेज ते मेले गेले ते, पण त्यांचंच राज्य आहे आता आपल्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो आहे, हे बघा यांनी आज आपल्या उस्मानाबाद राजकीय बघा शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय दवाखान्याने किती खर्च केला आहे तुमच्यावरच. PPT, सॅनिटायझर, बेडशीट ह्याच्यावर खर्च किती केला आहे? 17,79,170 रुपये 99 पैसे. कुणाचा पैसा आहे हा? कोणाचा आहे? आता देणार का ते? त्या कलेक्टरने आदेश कुणाच्या आदेशाने काढलेत? सरकार सांगते आम्ही काढले नाही म्हणून. मग त्या कलेक्टरला बोलवा, आमचे पैसे दे म्हणावं. आता जनतेचे पैसे कोणी द्यायचे? तुम्ही त्या हुद्द्यावर आहेत ना, त्यांनी दिले पाहिजेत. आता आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. आणि मी निवडून येऊ द्या किंवा मला तुम्ही मतदान द्या किंवा नका देऊ, मी जनजागृती करण्यासाठी उभा आहे. मला हे साधन काय मिळालं? 25,000 रुपये डिपॉझिट भरून गावोगाव फिरतो आहे आणि त्यांना सांगतो आहे, हेच सांगतो आहे लोकांना, हे जर नाही जागृत व्हा. तुम्हाला मारणार आहेत. तुम्हाला जे कोरोनाच्या इतकं मारलं त्याच्यापेक्षा 20 पटीनं करोडो लोक मरणार आहेत. अजून करोडो लोक मरणार आहेत. तुम्हाला मारलं जाईल तेव्हा तुम्ही पुढं कोण येणार आहेत? मला विचारा. तुम्ही अर्ध्या रात्री मला उठवा. तुम्हाला कलेक्टर असो किंवा कुठल्या अधिकाऱ्याने तुम्हाला आढळलं तर मला हे करा, मी सांगतो तुम्हाला वाचवतो. पण यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही फिरतो आहे. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला गाईचा जो मुद्दा मी का घेतला, कारण गाईच्या शेणामध्ये, गाईच्या राखेमध्ये जवळजवळ 46.6% ऑक्सिजन आहे. ह्या सिलेंडरवर किती खर्च केला त्यानं ऑक्सिजनवर? हे बार्शीचे हॉस्पिटल किती, सोमाणे वगैरे हे अंधारेचं हॉस्पिटल जे आहेत ना, किती लोकांना मारलं या लोकांनी.